बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी परतीच्या सरी, प्रकरण 3. नागपूरचा उन्हाळा म्हणजे कठीण काम. ऐन उन्हाळ्यात महिन्यावर परीक्षा आली. रघुला दुकानाचं काम करत अभ्यास करताना ताण पडू लागला. दुकानाचं काम, एक वेळचा स्वयंपाक व कॉलेज यातून वेळ मिळेना म्हणून तो रात्रभर जागरण करू लागला. उन्हाळा, जागरण व अभ्यासाचा ताण यानं की काय त्याची तब्येत बिघडली. जेवण जाईना, झोप येईना. तो दुःख अंगावरच काढू लागला. कॉलेजमधून येताना दुकानाजवळच चक्कर येऊन पडला. दुकान मालकानं त्याला दवाखान्यात नेलं. डॉक्टरने टेस्ट करायला लावल्या. रक्त तपासलं. टायफॉईड व फॅल्सिफॅरम, मलेरिया. दवाखान्यात त्याला ॲडमिट केलं. अण्णा, फक्त औषध घेतो मी. इथं दवाखान्यात थांबायची गरज नाही पडणार. सांगा डॉक्टरांना. पैशाच्या भीतीनं रघु दुकान मालकास म्हणाला. मालकाने विनोदला बोलवून घेत समजावलं. विनोद, तू फक्त याच्याजवळ थांब. बिल मी देईन सारं. विनोदला अभ्यासक्रम व मूल्यमापन विषयाची भीती होती. तो पुस्तक घेत रघुजवळ थांबला. रूममेट डबा घेऊन येऊ लागले. खानदेश बंगल्यावर माहीत झालं. दीपक, युवराज, असोदेकर भावंडे सहारे आले. रघुला साऱ्यांसोबत सावीही आली म्हणून बरं वाटलं. रघु आता परीक्षा संपताच जो तो ज्याच्या त्याच्या गावास निघून जाईल. कोण जाणे पुन्हा भेट होईल की नाही. मित्रा, राग सोड. आमचंही चुकलं, पण आता खानदेश बंगल्यावर चल. सोबत अभ्यास करू. तू ताण घेऊ नकोस. किरण म्हणाला, मी कशाला ताण घेतो. या विनोदला फक्त अभ्यासक्रम मूल्यमापनाची भीती वाटते रे. मी घेतो त्याची तयारी. तुम्ही फक्त तिकडे चला. किरण उत्साहात म्हणाला. तू का? पडल्या पडल्या रघु क्षीण हसत म्हणाला आणि सारेच हसले. किरणला आपली चूक कळली. अरे लागलो होतो मी, पण तो विषय पण काढलाच ना लगेच दिवाळीला. किरण म्हणाला. आणि हो, आमच्या भावड्यास पुरे मार्क 40 पडलेत. तृप्तीनं हसतच टॉन मारला. विनोद, रात्री कोण थांबतरी इथे? दीपकनं विचारलं. कुणीच नाही. परीक्षा जवळ आली म्हणून मीही जेवण देऊन निघतो रूमवर, विनोद म्हणाला. सारे गप्पा मारत निघाले. युवराज परत फिरला व रघुजवळ आला. रघु, एक सांगायचं होतं मित्रा. युवराज रघुजवळ बसत म्हणाला. युवराज, कॉलेज उघडलं तेव्हा मी व सावी सोबतच आलो. एकाच डब्यात, एकाच सीटवर. युवराज काही सांगत असताना त्याआधी रघुच त्याला म्हणाला. युवराजनं रघुचा हात हातात घेतला. रघु, मी डायरीत वाचलं होतं मित्रा. आणि सावी तुझ्या खोकोवर मनापासून प्रेम करते बरं. युवराज हसत की आसू आणत म्हणाला व उठला. रघु त्याच्याकडे पाहत राहिला. मित्रासारखं कोणतंच टॉनिक नाही कोणत्याही आजारावर. रघुला सलाईनमधलं झिरपणारं औषध फिकं वाटू लागलं. सावी अर्ध्या तासात काहीच बोलली नाही. किरण, युवराज, दीपक, तृप्ती अवनीच बडबड करत होते, पण तरी तिची नजरच अधिक वेळ आपणाशी बोलत होती याची रघुला जाणीव झाली. त्याच जाणीवेत त्याला आज मस्त झोप लागली. दुसऱ्या दिवशी कॉलेजहून येताना अवनी व सावी सोबत सायकलीनं आल्या. रूमवर येताच तृप्तीला काही सामान घ्यायचं होतं. ती सावी व मालेश सोबत घेत बुक स्टॉलवर गेली. जवळपास 1 तासानं त्या परत आल्या. सावी, तुम्ही गेल्यानंतर तुझी मागची रूम पार्टनर स्नेहा पाटील आली होती तिच्या मावशीला घेऊन. घाईत होते त्या. तुला मावशीच्या घरी रामटेकला बोलवले रात्री. हा पत्ता देऊन गेल्यात. अवनी सावीकडे पाहत अगदी नैसर्गिक भावानं बोलली. सावी गोंधळली, पण अवनीनं डोळे मिचकावताच आज सायकलीवरून येतानाच्या आपल्या गप्पा तिला आठवल्यावर तिची ट्यूब पेटली. ती गालात मंद हसली.
तिनं घड्याळ पाहिलं. 7 वाजत आलेले. अगं, तिचं पत्र आलं होतं. तिचा उदयोन्मुख दिवाळीलाही सुटला नाही म्हणून ती मावशीकडे अभ्यासाला आधीच येणार होती. चल, तू चलते का सोबत? जाऊन येऊ. सावी अवनीस म्हणाली. अवनी व सावी निघाल्या. निघताना त्यांनी गणपत पाटलाच्या खानावळीतून दोघांचे डबे घेतले. रिक्षा पकडत त्या कसल्या रामटेकला जातात, सरळ दवाखान्यात आल्या. सावी, एक अडचण आहे फक्त. तिथं तो विनोद असेल तसं तो जेवण देऊन लगेच जाईल, पण त्यानं नंतर किरण युवराजकडे आपण आलो होतो सांगायला नको. अवनीनं शंका उपस्थित केली. रामटेकला जातोय तर डबा देऊन जाऊ म्हणून आलो असं सांगू त्याला? सावी म्हणाली. दोघी रघूजवळ आल्या. विनोद होताच. रघू, रामटेकला चाललोय स्नेहा पाटीलला भेटायला. हा डबा द्यायला आलोय. अवनीने विनोदकडे पाहत म्हटलं. कशाला आणला डबा? विनोदनंही आणलाय डबा. रघु बेडवर उठून बसत म्हणाला. विनोद, आज तुझा डबा परत घेऊन जा. निघ, मूल्यमापनाची तयारी कर तू. जा, आम्ही आहोत अजून थोडा वेळ. अवनी म्हणताच विनोदनं, असू देत, हाही इथंच. नाहीतरी रूमवर आमचं साऱ्यांचं जेवण झालंय. डबा तसाच ठेवत त्यानं निघणं पसंत केलं. रघु सावीकडं तर सावी रघुकडं पाहू लागली. अवनी थोडा वेळ बसली. तिनं विनोद टाकून गेलेला डबा उचलला. सावी, तुम्ही बसा, तोवर मी बाहेर जेवण करते. अवनी, बस इथंच, सोबतच जेऊ. रघु बोलला व अवनी हसली. सावीनं रूममध्ये जेवू देणार नाहीत म्हणून दार आतून लावलं. तिघेही गप्पा मारत जेवले. रोजपेक्षा रघुनं 2 घास जास्तच खाल्ले. गणपत पाटलाच्या खानावळीतल्या अन्नाला चव आहे मात्र, रघु म्हणाला. अवनी डबे घेत बाहेर निघाली. नर्स आली. तिनं सलाईन लावली. रघुला गोळ्या दिल्या. आता झोप निवांत. काही लागलं वा सलाईन संपलं की समोरच्या रिसेप्शन हॉलला आहे, बोलव मला, सांगत निघून गेली. सावी, निघा आता, तुम्हास उशीर होईल. अवनी व मी रात्री इथंच थांबणार आहोत, सावी बोलली नि रघु उडालाच. चक्रमपणा करू नका. तृप्ती किरणला माहीत पडलं तर कळतं का दोघींना? रामटेकला स्नेहाच्या मावशीकडे मुक्कामाला आहोत असं सांगून आलोत आम्ही. सावी, नको प्लीज. बरं ऐक ना, किरण बोलला ते ऐकलं का तू? परीक्षा संपली की सारेच आपापल्या गावाला परततील. तू खेतियाला, मी गालनपूरला. असो देकर असो द्याला. पुन्हा भेट होईल की नाही, झाली तरी ती केव्हा आणि कशी होईल? त्या भेटीत ओढ असेल का, ओलावा असेल का? कसं असतं ना, माणूस कसा जवळ येतो, ऋणानुबंध कसे जुळतात आणि कसा दुरावतो. एक एक भेटतीलही, पण आपण सारे पुन्हा भेटू का? सावी एकटक सलाईनकडे पाहत बोलत होती. सावी, परीक्षा संपली की नंतर जाहिरात निघेलच. मग कोण कोणत्या शाळेत रुजू होतील, कुणाची लग्ने होतील, नोकरी संसार सुरू होईल आणि मग हळूहळू हा ऋणानुबंध कमी होत जाईल. रघुही आता गंभीर होत म्हणाला. रघु, म्हणून युवराज दीपक सांगताय तर ये ना वाड्यात राहायला. निदान आहोत इथं तोवर तरी. सावी, आता अभ्यास महत्वाचा. पुन्हा तिथं आलो तर पुन्हा गप्पांनाच उतील. कामामुळे तर माझा अजिबात अभ्यास नाही. त्या ताणानंच माझी तब्येत बिघडली आहे वाटतं. उदयोन्मुख सारखा डोक्यावर बसून आहे, पण डोक्यात शिरत नाही आहे. रघु म्हणाला आणि तिला हसू आलं. तू किती प्रॅक्टिकल आहेस. आता या घडीलाही तू उदयोन्मुख घेऊन बसला आहेस. बघा उन्हाळा बघ, ही रूम बघ, ही सावी बघ, हे क्षण, ही समा, ही वेळ थांबव. सावी त्याचा हातात घेतलेला हात तसाच ठेवत म्हणाली. सावी, तू भावस्पर्शी मनकवडी आहेस, तरी तू किती हुशार. मी असेन प्रॅक्टिकल तरी हुशार नाही आहे मी, म्हणून आता अभ्यास.
माझ्यावर तुझा विश्वासच नाही. कोणीही असं लगेच भरकटत नसतं चव्हाणा. बरं सोडते, मी तुझ्यासाठी नोट्स तयार केल्यात उदयोन्मुखच्या, त्या घे. 8 दिवसात होईल अभ्यास त्याचा. तुला कसं माहीत होतं की मला उदयोन्मुखमध्ये नोट्स लागतील असं? रघु आश्चर्यचकित होत विचारू लागला. ती हसली. आत्ताच तर तू म्हणालास ना की मनकवडी आहे असं. विश्वास नाही बसत ना, मग बघूया म्हणत हसतच न डब्याच्या पिशवीत आणलेल्या नोट्स काढत दिल्या. सावी, अवनी बाहेर थांबली आहे. तिला काय वाटेल? मला वाटतं तू आता निघायला हवं. पुन्हा अविश्वास. आणि बघ, नोट्स मिळतात झाला ना प्रॅक्टिकल. सावी चेहऱ्यावर नाटकी राग उमटवत बोलली. आपण खरंच व्यावहारिक आहोत. आपणास तात्या, विनोद, आपली परिस्थिती याशिवाय काही सुचत नाही. ही चहा पाजते, आपले हात खिशापर्यंत जातात, पण ही खरंच मनकवडी. बिल हीच देते. तो बोलला काहीच नाही, पण मनात म्हणाला, रघु, अवनीच म्हणाली म्हणून थांबते ना रे मी. रघु उठला, दार उघडलं. सावी, मला आरामाची गरज आहे. नर्स बोलली ना, निघा मुकाट्याने. सावी बाहेर आली. तिनं अवनीच निघायचं आहे म्हणून सांगितलं. अवनी चिडली. सावी, चल मध्ये तू म्हणत तिनं सावीला रघुकडे आणलं. रघु, वेळ पाहिली का? किती वाजले ते? अभ्यास सोडून तृप्तीला खोटं बोलत एवढी रिस्क घेत मी सावीला इथं आणलं आणि तू म्हणतोय निघा? कोणीच कुठं जाणार नाही. ही सावी आणि मी दोन्ही आम्ही आज रात्रभर इथं थांबणार. अवनी कडक शब्दात बोलली. अवनी, रिस्क आहे म्हणूनच मी सांगतोय रूमवर परता एक मुकाड्याने. अरे पण आत्ता वाड्यावर जाऊन तृप्ती, मालेस आम्ही कसं उठवायचं आणि काय सांगायचं? अवनी बोलली तोच नर्स आली. तिनं सलाईन बंद करत निडल काढली. तू झोपला नाहीस अजून? आणि या कोण? ही अवनी माझी बहीण आणि ही सावी, ही मामीची मुलगी. रघु गोंधळातून सावरत उत्तरला. झोप आता. सिस्टर दोघींकडे पाहत मायेनं बोलली. सिस्टर, पडून पडून अंग ताठ झालंय, थोडं बाहेर फिरावंसं वाटतंय. रघु बोलला. बाहेर म्हणजे? आवारापर्यंत जा यांना घेत. बाहेर नका पडू. उगाच पडलात वगैरे तर सर आम्हालाच ओरडतील. नर्स म्हणाली व निघून गेली. सावी व अवनीस घेत रघु आवारात आला व तिथून बाहेर. अवनीनं आता पावे तो दाबलेलं हसू फुटलंच. रघु, ही सावी कोणत्या अँगलनं तुझी मामाची मुलगी लागते रे? अवनी हसतच विचारू लागली. अवनी, मी कुठं माझ्या मामीची मुलगी म्हणालो. सावीचे आई वडील हयात नाही म्हणून मामी हीच तिची आई. त्या अर्थानं मामीची मुलगी बोललो मी. रघुही हसत बोलला आणि सावीनं त्याकडे दबक्या हसून पाहिलं. मामीची मुलगी, किती गोड संज्ञा आहे आत्याच्या मुलासाठी. ती मनात कल्पना करू लागली. मी रिक्षा करून देतो. रघु शांतपणे म्हणाला. आता मात्र सावीनंच अवनीस आवरत म्हटलं. अवनी, बी प्रॅक्टिकल. रघुनं सावीकडे पाहिलं व तो हसला. त्यानं रिक्षास हात दिला. खानदेश बंगला. दोघांना आत सोडायचं, मगच रिक्षा फिरवायची. भाऊ, काळजी कशालाही करता, सोडतं ना बरोबर म्हणत त्यानं जोराने हिसका देत हँडल उचलत रिक्षा सुरू केली. सावीनं बसताना रघुचा हात हातात घेतला. रघु बरा होऊन रूमवर परतला आणि जोमानं अभ्यासाला लागला. ज्याची भीती होती त्या उदयोन्मुख विषयाची सावीनं काढलेल्या नोट्स त्यानं पारायण केल्यागत वाचल्या. मध्ये मध्ये विनोदला अभ्यासक्रम व मूल्यमापनाबाबतही सांगत केली. किरण, युवराज, सावीनं बोलावलं तरी तो खानदेश बंगल्यात गेलाच नाही. पेपर सुरू झाले. रात्र रात्र तो जागू लागला. शेवटचा पेपर देऊन होताच बिल्डिंग खाली येता सावी त्याला भेटली. युवराज, दीपक ही सोबत होते. चव्हाण, चला सर्वांना मी चहा पाजते, सावी म्हणाली. सावी, आलो असतो ग, पण आम्हास दुसरीकडे जाणं गरजेचं आहे, युवराजच म्हणाला. रघु काहीच बोलला नाही. अरे, चहास कितीतरी वेळ लागतो.
सावी, आज रात्री लगेच निघतोय आम्ही, म्हणून घाई आहे. तू रघुला घेऊन जा म्हणत युवराज दीपकनं कल्टी मारली. रघुनं सायकल काढली, पण न बसता तो सावीसोबत सायकल ढकलत चालू लागला. सावी, तुझ्या नोट्समुळे ज्याची भीती होती तोच विषय सर्वात चांगला गेला बघ. आणि बाकीचे सर्व व्यवस्थित गेलेत. विषय लागणार नाही ही पक्की खात्री. आणि विनोदचे आजचा माहीत नाही, पण बाकी चांगले गेलेत म्हणतोय. पण तुझे ग? रघु, माझं काय, वर्षभर अभ्यास केल्यावर चांगलेच जाणार. मी कुठं तुझ्यागत मोटर रिवायडिंग करीत होते. ती हसतच म्हणाली. रघु चहाच्या दुकानावर सायकल लावू लागला. रघु, इथं नको, त्या पाठशालेच्या हॉटेलात जाऊया. अगं ते इथून किती दूर आहे, तिकडं कशाला? आज नकार देऊ नकोस की कंटाळ येतोय माझ्यासोबत चलायचा? सावी कळकळीने विचारू लागली. रघुनं सायकल काढली. सावी, आयुष्यात एखादं माणूस असं असतं की त्यासोबत माणूस कधीच कंटाळत नाही. त्यासोबत काय बोलावं, कसं बोलावं आणि का बोलावं असे प्रश्नच पडत नाहीत. आपला अहंभाव ही सहज गळून पडतो अशा माणसांच्या जवळ. फक्त असा माणूस सतत सोबत असावं असंच वाटतं आणि आतून उफाळत राहतं. रघु बोलला आणि सावीनं मंद मंद स्मित करत त्याकडे पाहिलं. कोण आहे असं माणूस? ती नजर रोखून विचारू लागली. मोहन मौन पांघरू लागला. सांग ना. सावी, मनकवड्या व भावस्पर्शी माणसास सांगण्याच्या व्यवहारात मी पडणार नाही. रघु, उद्या सकाळी निघायचंय. पुन्हा या नागपुरात येणं होईल, पण बघ, हा सायकल ढकलत होणारा प्रवास पुन्हा घडेल का? प्रवास घडेलही, पण तू साथीला असशील का? कारण मला माहिती आहे तू पक्का प्रॅक्टिकल आहेस. एकदाचा खेतियाकडे गावाला परतलास की पुन्हा भेटणारच नाहीस तू. सावी, मी प्रॅक्टिकल असलो तरी तू भावस्पर्शी आहेस. येशील मला शोधत तू. आणि आपलं माणूस जवळ आलं की माणूस व्यवहारीपणा त्यागतो ग. हॉटेल दूर होतं तरी दोघांनाही सायकलवर बसून निघावं असं वाटेना. सायकल ढकलतच ते चालत होते. जणू सोबतीला गर्दी नाहीच. हा प्रवास असाच अनंतापावे तो चालत राहावा. हॉटेल येऊच नये. रस्त्यात कितीतरी चहाची हॉटेल्स होती. त्या हॉटेलपेक्षाही गोड चहा मिळाला असता. पण मन जिथं अडकून बसतं तेच खरं. रघु, उद्या सकाळीच निघशील ना? बघू आता विनोद काय म्हणतोय ते. रघु, गालनपूरला येशील की नाही भेटायला? सावी आज काही उतावीळपणे विचारत होती. सावी, जीवन एक असा उतार असतो की माणसाला इच्छेप्रमाणे वागू देईलच याची शाश्वती देता येत नाही. आपल्या माणसासाठीही नाही. रघुनं तिच्याकडे रोखून पाहिलं. तिला त्याच्या नजरेत अनेक भावनांची दाटी दिसली. ही दाटी घोंगावत जणू आसवांच्या रूपात बाहेर पडते अशीच. व्यवहारी पण अपयशी ठरवत. चव्हाण, खरं सांग. रडवेल्या स्वरात ती विचारू लागली. हॉटेल आलं. त्यानं 2 चहा सांगितले. चहा आला. रघु, सांग. चहाचा कप हातात धरत ती पुन्हा विचारू लागली. सावी, माझं सारं भवितव्य नोकरीवर आहे. नोकरी लागली तर आपल्या माणसाची ओढ मला खेचून आणेलच. पण जोवर नोकरी लागत नाही तोवर मला येणं शक्यच नाही. तो बोललाच. आणि नोकरी नाही लागली तर आपलं माणूस येईल मला शोधत. मी येणारच नाही असल्या व्यवहारी माणसासाठी. ती एकदम रडवेल्या रागातच म्हणाली. चहा निवतोय, घे सावी. रघु, निकाल घ्यायला येशील तो दिवस मला पत्रानं आधी कळव.
सावी चहा घेता घेता बोलली. तेवढं नक्की करेन, रघु बोलला आणि सावीनं त्याचा हात हातात घेतला. चल निघूयात. निघायची तयारी करावी लागेल तुला. रघु भावनांचा आवेग वाढतोय म्हणून म्हणाला. आणखी 2 चहा. सावीनं जोरात ऑर्डर दिली. सावी, माझ्या खिशात 2 चहाचेच पैसे आहेत, रघु तिला अडवत म्हणाला. पण सावीनं तिकडे दुर्लक्ष केलं. चव्हाण, कॉलेज उघडलं तेव्हा आपण सोबत आलो होतो ना, तेव्हा मीच पोती बदल केली होती रिक्षातून उतरताना. सावी त्याच्या नजरेत नजरेचे पारवे उतरवत बोलली. का? तू डायऱ्या वाचाव्यास म्हणून. पण हा अट्टहास का? तू डायऱ्या वाचल्या असत्यास तर तुला कळालं असतं. पण तू पक्का व्यवहारी. तू डायऱ्या परत करण्याच्या व्यवहारात वाचल्याच नाहीस. काय होतं डायऱ्यात? जाऊ दे, सांग. जे मला तुझ्या समोर व्यक्त करता येत नव्हतं ते सारं लिहिलं होतं मी प्रथम वर्षाचं. बहुतेक त्यातलं बरंचसं युवराजनं वाचलं असावं. वाचू दे, आता काहीच फरक पडत नाही. सावी, चल, विनोद वाट पाहत असेल. चव्हाण, विनोदसाठी इतकाही व्यवहारी बनू नकोस की स्वतःसाठी जगणं जगायचं राहून जाईल व ती जाणीव होईल तोवर उशीर झालेला असेल. सावी रागात तुटक बोलली. रघु काहीच बोलला नाही. नेहमीप्रमाणे चहाचं बिल सावीनंच दिलं. सावीला त्याचा निरोप घ्यावासा वाटतच नव्हता. किरणचा शब्द आज खरा ठरणार होता. पुन्हा केव्हा भेटू काहीच सांगता येत नाही. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.